नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल सुदोळे. आजच्या आपल्या पीएस अकॅडमीच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण त्यामध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. आणि त्याचबरोबर आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती, तर आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यावरती आपण कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, आज आपण 3 स्टॉक आपण रेकमेंड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण टीसीआय, अपोलो आणि टीटीएमएल या 3 स्टॉक मध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. हे जे स्टॉक मी तुम्हाला अनालिसिस तुम्हाला जे शेअर करतोय, हे एक आपल्या एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय, कारण हे स्टॉक सिलेक्शन कसे करणार आहात आणि त्यामध्ये आपण एंट्री कशी करणार आहात, हा जो सेटअप आहे तो आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना त्या गोष्टी व्यवस्थित समजाव्यात, म्हणून त्यासाठी मी काय करतो, या गोष्टी इथे मी तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही एज्युकेशन पर्पज साठी तुम्ही याला काय करू शकता, डेफिनेटली तुम्ही पाहू शकता. जो आपण आज आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये पहिला स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे, टीसीआय, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हा आपण 955 980 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 1050 1100 टार्गेट साठी आपण टीसीआय मध्ये काय करू शकतो, 940च्या स्टॉप लॉस आपण त्यामध्ये आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. जो आपला ह्या बीटीएसटी सेटअप मध्ये आलेला आहे 980 980 रेंज जरी तो आपण बाय केला असता, आजचा त्याचा जो हाय गेला होता त्याचा हाय गेलेला आहे 1038 चा हाय गेलेला आहे. म्हणजे अगदी एका दिवसामध्ये आपल्याला मोर दॅन 5% टार्गेट आपल्याला टीसीआय मध्ये काय करता आलं असतं, बुक करता आलं असतं. पण जर कोणी होल्ड केला असेल तर इथे 980 लेवलला आपण तो आणखी ऍव्हरेज करू शकतो. आणि टार्गेट जे असणार याचा आपण टार्गेट घेणार आहोत 1050 1100 टार्गेट साठी तुम्हाला तो होल्ड करता येईल. 1050 टार्गेट साठी आपल्याला मोर दॅन 5% आपलं टार्गेट मिळणार आहे. आणि 1100 टार्गेट साठी जर कोण होल्ड करणार आहे यामध्ये जवळपास 12% म्हणजे मोर दॅन 10% प्रॉफिट आपण काय करू शकतो, टीसीआय मध्ये येत्या काही दिवसामध्ये आपण बुक करू शकतो. त्यात आपण दुसरा स्टॉक जो सांगितला होता, दुसरा स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे, यामध्ये अपोलो 120 115च्या रेंज मध्ये तो बाय करायला सांगितलेला आहे. पण आज तो अप्पर सर्किट लागल्यामुळे त्यामध्ये एंट्री घेता नाही आलेली. ओके, पण मार्केटमध्ये थोडंसं करेक्शन आलं, जेव्हा त्यामध्ये ट्रेडिंग चालू झालं होतं तेव्हा 121 ला काय करता आलं, त्यामध्ये परत आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता आली. तर अपोलो जो आहे हा आपण 120च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम लिमिटेड या स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री करायची होती, जो चांगला गॅपअप मध्ये ओपन झाला, कारण 2 ते 3 दिवस कंटिन्युअसली तो अप्पर सर्किटला ओपन झाला होता. आणि त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली आपलं काय झालं, ट्रेडिंग आपल्याला अवेलेबल होतं. 121 ला जर तो आपण बाय केला असता तर टार्गेट आपण ज्याचं घेऊन जाणार आहोत त्याचे टार्गेट 132 10% टार्गेटसाठी जर आपल्याला होल्ड करायचं तर 140 प्लस टार्गेट आपण या अपोलो मध्ये काय करू शकतो, आपण प्लॅन करू शकतो. म्हणजे 121 ला जर तो बाय झाला असेल तर आपण त्याला आणखी डाऊन साईडला आलं तर आपण त्याला काय करू शकतो, 140च्या टार्गेटसाठी जर आपण त्याला होल्ड करणार आहे त्यामध्ये आपल्याला मोर दॅन 18% म्हणजे मोर दॅन 15% व्हॅल्यू काय करतो आपण यामध्ये आपल्याला बुक करता येईल या अपोलो सिस्टीम हॉस्पिटल सॉरी अपोलो सिस्टीम मध्ये. ओके, 121च्या रेंज मध्ये बाय करायचा आहे. 2 ते 3 दिवस कंटिन्युअस तो गॅपअप मध्ये ओपन होतोय. तो मे बी उद्या पॉसिबिलिटी उद्याही तो गॅपअप मध्ये ओपन होऊ शकतो. ओके, उद्या जास्त गॅपअप मध्ये ओपन झाला तर त्यामध्ये फ्रेश एंट्री आपल्याला घेता येणार नाही. परत तो 120 118च्या रेंज मध्ये जर परत मिळत असेल तर आपण त्यामध्ये काय करतो, परत आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. ओके, जर कोणी आज बाय केला असेल जर त्याचा स्टॉक जर होल्ड असेल तर गॅपअपचा त्याला बेनिफिट मिळू शकतो. जर तुम्हाला बाय करायचं आहे गॅपअप नंतर परत या लेवल आल्यानंतर आपण त्यामध्ये काय करतो, री एंट्री आपण अपोलो मध्ये प्लॅन करू शकतो. तो आपण हा अपोलो सिस्टीम आपण अपडेट केलेला आहे. 120 115च्या रेंज मध्ये बाय करायचा आहे 140 प्लस टार्गेट साठी आणि 105 स्टॉप लॉस आपल्याला त्याला काय करायचंय, होल्ड करायचंय. तर अपोलो हा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मोर दॅन 15% ची रॅली काय करता येईल, आपल्याला अपोलो मध्ये सुद्धा पीक करता येईल. तिसरा स्टॉक जो आपण रेकमेंड केला होता टीटीएमएल 85-75च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. टार्गेट जे असणार आहे 100 प्लस टार्गेट आपल्याला यामध्ये आपण प्लॅन केलेले आहे. ओके, आणि स्टॉप लॉस जो मेंटेन करायचा आहे लॉंग टर्म साठी आपण टीटीएमएल मध्ये काय करतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. टीटीएमएल मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन केली असती 85च्या रेंज मध्ये जर तो बाय केला असता तर आज आपल्याला मोर दॅन 19% म्हणजे 20% ची रॅली आपल्याला एका दिवसामध्ये इथे काय करता आली असती, टीटीएमएल मध्ये पीक करता आली असती. जर कोणी 85च्या रेंज मध्ये जर बाय केला असेल त्यांचे जे काही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट आहे तुम्ही पीएनएल मध्ये पण काय करू शकता, जाऊन तुम्ही चेक करू शकता. एका दिवसामध्ये यांनी जवळपास काय केली, मोर दॅन 19% ची रॅली आपल्याला एका दिवसामध्ये पीटीएमएल या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर प्रॉफिट बुकिंगला जो स्टॉक आला होता बिर्ला सॉफ्ट, हा आपण 00चा एक कॉल आपण प्लॅन केला होता, एक्सपायरी होती. पण आज 00ची जी एक्सपायरी आहे ती पूर्णपणे साइडवेज क्लोज झालेली आहे. यावरती आपण पुढे काय करूया, डिस्कस करूया. आज प्रॉफिट बुकिंग साठी जो स्टॉक आला होता बिर्ला सॉफ्ट, हा बिर्ला सॉफ्ट आपण बाय करण्यासाठी सांगितलं होता 12 जुलैला आपण तो अपडेट केला होता 720 750च्या टार्गेटसाठी, म्हणजे 4 ते 5% टार्गेटसाठी जर आपल्याला बिर्ला सॉफ्ट मध्ये एंट्री प्लॅन करायची असेल आणि 770 साठी जर मोर दॅन
10% टार्गेटसाठी जरी होल्ड करायचं आपण याला होल्ड करू शकलो असतो. पण आज काय केलेले बिर्ला सॉफ्टने 750चं फर्स्ट टार्गेट हे बिर्ला सॉफ्ट मध्ये काय झालेलं ते तुम्हाला हिट झालेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे बिर्ला सॉफ्ट मध्ये आपण 720 715च्या रेंज मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन केली असती तर आपल्याला मोर दॅन 5% रॅली इथे आपल्याला बिर्ला सॉफ्ट मध्ये काय करता आली असते, आपल्याला पीक करता आली असते. ओके, काही काउंटर आपण स्विंग साठी प्लॅन केला होता, त्यामध्ये आपल्याला 4 दिवसामध्ये 5% पेक्षाही जास्त टार्गेट या बिर्ला सॉफ्टने दिलेले. जर होल्ड केला असेल 770च्या टार्गेटसाठी तर 770च्या टार्गेटसाठी जर कोणी होल्ड केला असेल तर मोर दॅन 7% 8% आणि या 1 ते 2 दिवसामध्ये बिर्ला सॉफ्ट मध्ये पण काय करता येईल, अजूनही आपल्याला पीक करता येईल. मित्रांनो, हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो यापैकी जर तुम्ही पाहत असाल तर मोर दॅन 80% 80 to 85% जे स्टॉक असतात ते आपले काय होतात स्विंग मध्ये प्रॉफिट बुकिंगला येत असतात, काही बीटीएसटी मध्ये पण येत असतात. पण हा सेटअप शिकण्यासाठी आपल्याला काय माहिती असतं गरजेचं, हा टेक्निकलचा पार्ट आहे. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत जे अनालिसिस करतात या सेटअपनुसार कोणते स्टॉक आपल्या फरनमध्ये आलेले आहेत त्यानुसार त्यामध्ये ते काय करतात एंट्री एक्झिट करून ते प्रॉफिट बुक करत असतात. तुम्ही स्विंग ट्रेडर्स असाल तर तुम्हाला जर पोर्टफोलिओ डिझाईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या पीएस अकॅडमीच्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला काय करता डेफिनेटली तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला पुढे डेफिनेटली त्या होणारे बेनिफिट तुम्हाला होणार आहे. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी मार्केट काय होतं, मार्केट गॅप मध्ये ओपन सॉरी निफ्टी गॅप ब्लू मध्ये ओपन झाला होता आणि मार्केट हे थोडंसं साइडवेज मार्केट होतं. ओके, सुरुवातीला मी लाईव्ह मार्केटमध्ये पण सांगितलं पण मार्केट साइडवेज होतं, त्यानंतर सेकंड हाफ मध्ये मार्केट काय झाली होती, एक अप साइडला आपल्याला रॅली दिलेली दिसत होती. पहिले जे ट्रेड आपण प्लॅन केले होते बँक निफ्टीवरती आपण काय केलं होतं, पी साइडला ट्रेड प्लॅन केला होता आणि त्यानंतर आपण लगेच कॉन्ट्रा एंट्री साठी आपण काय केलं होतं, कॉल साइडला पण आपण एंट्री प्लॅन केली होती. कारण निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये त्याचे ट्रेड चालू होते. पण बँक निफ्टी जर आपण बघितलं बँक निफ्टी पण हा पूर्णपणे काय होता साइडवेजच होता. म्हणजे एक रेनबो मार्केटमध्ये इथे अप साइडला पण रॅली दिली होती आणि डाऊन साइडला पण काय दिली होती, त्यांनी सडनली रॅली दिली होती. हिरोसाठी आपण जो कॉल जो प्लॅन केला त्यामध्ये चांगली रॅली मिळाली नाही. 25% रेंज मध्ये आपण तो बाय करायचा, पण सडनली काय झालं होतं इथे 12:30-1 वाजता आपण जो प्लॅन करतो तिथूनच एक सडनली स्पाइक कॉल साईडला आला होता आणि त्यामध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करता आली नसते. ओके, पण जर कोणी जर तो बाय केला असेल 45च्या रेंज मध्ये, जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये आपण डिस्कस करतो तो 45च्या रेंज मध्ये होता, जर कोणी बाय केला असेल तर त्यांना चांगला प्रॉफिट आपल्या कॉल साईडला पण काय असतील निफ्टीमध्ये कॉल साईडला चांगला प्रॉफिट त्यांना आज बुक करता आला असेल. सो मित्रांनो, हे जे तुम्हाला मी अनालिसिस शेअर करतो, जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर्स असाल तुम्ही तो मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता. आता तुम्ही स्विंग ट्रेडर्स करत असाल तर आपला जो ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच आहे या बॅचला पण तुम्हाला जॉईन करते. त्याचबरोबर तुमचे काही जर स्टॉक जर रजिस्टर झाले असतील तुम्ही आम्हाला पिंक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर लाईव्ह मार्केटला जर आपल्याला पार्टिसिपेट करायचं असेल तर पीएस अकॅडमी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू, तुमचे डिटेल फिलअप करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं, मोबाईल नंबर नाव तुम्हाला फिलअप करायचंय आणि सकाळी 9 ते 10 ही 1 तासची आपली लाईव्ह मार्केटची जी बॅच असते त्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. यामध्ये तुम्ही तुमचं नाव मेन्शन करणारा, मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली, या लिंकवर तुम्ही काय करू शकता, आपल्या सकाळचे सेक्शन जे असतात 9 ते 10 या सेक्शनला तुम्हाला काय करता येईल, लाईव्ह मार्केट सेक्शनला तुम्हाला जॉईन करता येईल. मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल तुम्हाला डेफिनेटली मेंटरशिप प्रोग्रामचा तुम्हाला बेनिफिट असणार आहे. आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडर्स असाल तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला पण काय करू शकता, जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुमचे जर कोणते स्टॉक जर फिल्टर झाले असतील तर तुम्ही डायरेक्टली आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला त्यावरती चांगले सोल्युशन तुम्हाला देण्यात येईल. हे स्टॉक तुम्हाला कसे वाटतात, हँडल्स तुम्हाला कसे वाटतात, स्वतःला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.